नमस्कार, मी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आहे शनिवार आणि शुक्रवार, शनिवार, रविवार असे 3 दिवस सलग सुट्टी आली आहे आणि आमच्या शॉपमुळे आम्हाला कुठे जाता पण येत नाही। तर घराच्या जवळच 10 मिनिटावर हे एक छोटीशी टेकडी आहे, तिथे आम्ही बऱ्यापैकी नेहमी जात असतो, पण आता 1 वर्ष झाले आम्ही गेलोच नाही। तर म्हटलं चला आता तिथे जाऊया। तर ही पहिली जी टेकडी आहे ती एकदम छोटी आहे, तर तिला पार करण्यासाठी इतका वेळ लागत नाही आणि खालून वरपर्यंत अशी एक पाईपलाईन केलेली आहे, जिने पाणी खालून वरच्या टेकडीपर्यंत नेता येतं आणि तिथे बऱ्यापैकी त्यांनी त्या सोयी केलेल्या आहेत, टाकी वगैरे बसवलेली आहे। तर इथे आम्ही दुसऱ्या टेकडीवर आलो आहे, तर अशी थोडीशी गर्द अशी झाडी आहे, त्यामुळे बघा सूर्यनारायण एकदम छान असे दिसत आहेत। तर त्यांचंही दर्शन खूप दिवसानंतर घडलं, कारण आमच्या घरात प्रकाश हा संध्याकाळी 4 ते 5 नंतर येतो, म्हणजे ऊन। तर इथे खूप अशी दाट झाडी आहे आणि त्यामुळे छान असं वाटलं, मस्त वाटतं इथून जाताना। आणि असे छोटे छोटे त्यांनी कॅनल केले की जेणेकरून एक सर्व झाडांना पाणी मिळेल। या ठिकाणी सनसेट फाउंडेशन म्हणून एक संस्था काम करते, जी इथल्या सर्व झाडांची काळजी घेत असते। वेगवेगळ्या प्रकारचे झाडं त्यांनी इथे लावलेली आहेत, फुलझाडं आहेत, त्यात काही भरपूर अशी फुलझाडं आहेत आणि मध्ये रस्ते पण त्यांनी छोटे छोटे बनवलेत आणि सर्व झाडांच्या कडेला बघा असे दगड लावले, त्यावर पेंटिंग केलेलं आहे आणि त्यामुळे खूप छान अशी इथे एक प्रकारची बागच तयार झालेली आहे वरती टेकडीवर। बघा सूर्यनारायण खूप उजाडले, पण किती छान दिसते इथे सूर्यप्रकाश, झाडामुळे अगदीच छान दिसते। तर बराच वेळ आम्ही इथे घालवला, जवळजवळ 2 तास आम्ही इथेच होतो। तर या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी पण छोटे छोटे झोके असे त्यांनी इथे बांधलेले आहेत, दोरीचे 2-3 ठिकाणी असे झोके आहेत, त्यामुळे शनिवार रविवार बरीचशी लहान मुले इथे खेळण्यासाठी येतात सकाळ। आणि ह्या टेकडीशिवाय आम्हाला जवळ असं काहीच नाही की जिथे आम्ही फिरायला जाऊ शकू। तर ह्या टेकडीवर आम्ही आधी भरपूर वेळा यायचो, पण मध्ये मध्ये आता मुलांच्या परीक्षा पण असतात, बऱ्याच काही गोष्टी असतात, किंवा मग वरचं मध्ये मध्ये मॅरेथॉन असतो शनिवारी नसतो पण रविवारी असतो, त्यामुळे कुठे जाणं मिळतच नाही। तर आज खूप दिवसानंतर आलो, तर छान वाटले। आणि इथे बघा दुसऱ्या साईडला पण एक ग्रुप आला आहे मुलांचा छोट्या छोट्या, ते पण तिकडे व्यायाम करतात आहे। वाटिका
इथे खूप एन्जॉय केलं आणि त्यानंतर आम्ही निघालो आहे खाली दुसऱ्या म्हणजे वरती एक टेकडी आहे, त्याच्यानंतर खाली परत यावं लागतं आणि खाली एक छोटी टेकडी आहे. आणि इथे एक शेततळं की त्यांनी नवीनच केलेलं, मागच्या वेळेस इथे नव्हतं. तर बऱ्यापैकी इथे पाण्याची अरेंजमेंट खूप छान त्यांनी बनवून घेतलेली आहे, म्हणजे बनवलेली आहे. आणि हे बघा इथे बसण्याच्या आसनावर पण छोटे छोटे स्माइली पेंटिंगने तयार केलेले आहेत, जे खूप छान दिसत आहेत. तर आम्ही आता दुसऱ्या टेकडीवर चाललो आहे. खाली उतरून परत सपाटीत दुसरी टेकडी लागते. तिकडे थोडासा खडकाळ भाग आहे, तिथे पण आम्ही भरपूर वेळ बसलो, जेणेकरून सूर्यप्रकाशात जास्त वेळ आम्हाला थांबता येईल. तर ह्या छान अशा सूर्यप्रकाशात आम्ही व्यायाम आणि प्राणायाम केले. बराच वेळ आम्ही तिथे होतो. तर छान वाटलं एकदम मला प्राणायाम करताना. त्यानंतर पिटूला आम्ही असंच कपडे काढून तिथे बसवलं होतं, जेणेकरून त्याला थोडासा कप झाला आहे. तर त्यासाठी त्याला सूर्यप्रकाशात आम्ही बसवलं. त्यानंतर इथे मी रेस लावली आहे बघा. पहिली रेस वरची आणि त्याच्या पप्पांची आहे. तर वर थोडासा लांबून पळाला, त्यामुळे इथे तो हारलेला आहे. नंतर परत पिटूची आणि त्यांच्या पप्पांची रेस लावलेली आहे. तर त्यामध्ये मात्र पिटूनेच बाजी मारलेली आहे. त्या टाकीपर्यंत पळायचं होतं आणि पिटू पहिला आलेला आहे. तर अशा प्रकारे आम्ही या टेकडीवर बराच वेळ घालवला आणि छान टाईम स्पेंड केला. आणि आम्ही आता घराकडे निघालो आहे. तसं पाहायला गेलं तर आम्ही घरी नाही गेलो, आम्हाला नाश्ता करायचा होता म्हणून आम्ही एका ठिकाणी गेलेलो, खाली वाघोलीमध्ये गेलो. तर तिकडे त्या जे अण्णा डोसा या हॉटेलमध्ये गेलो, त्यांची साफसफाई चालली होती. मग आम्ही ठरवलं की तिथून आम्ही थोडंसं समोरच स्टार बाजार आहे, तर तिथे ड्रायफ्रूट घ्यायला जाऊया. तर तिथे आम्ही ड्रायफ्रूट खूप छान मिळतात, नेहमी आम्ही तिथूनच आणतो. त्यामुळे आम्ही इथे छान असे ड्रायफ्रूट्स आणि आवळा कँडी वगैरे सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स मिळतात, तिथे ते ड्रायफ्रूट्स घेतले. परत अण्णा डोसाकडे आलो, तिथे छान डोसे खाल्ले, सँडविच खाल्ले आणि आमचा चांगला ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर मग आम्ही घरी आलो. तर घरी यायला आम्हाला जवळजवळ खूप उशीर झाला होता. सकाळी 6 वाजता गेलेलो आम्ही, 10:30 वाजता आलो. त्यामुळे त्यानंतर आंघोळी उरकून आम्ही देवपूजा केली. देवपूजा छान झाल्यानंतर मी थोडासा वरचा अभ्यास घेतला, कारण एक्झाम चालू आहेत आणि मूड जेव्हा मुलांचा असतो तेव्हाच अभ्यास घेतलेला बरा, नाही तर त्यांचा थोडासा मूड खेळण्याकडे गेला की ते काही अभ्यासाला ऐकत नाहीत. म्हणून मी आता तो बसला होता म्हणून मी पण त्याचा अभ्यास घेतला. थोडा वेळ अभ्यास केल्यानंतर मग त्याला मी थोडंसं खेळायला पाठवलं. नंतर आम्ही जे साहित्य आणलं होतं ते सर्व काढून घेतलं. तर ते ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, अक्रोड आणि हे आवळ्याची कँडी एवढं सगळं आणलं होतं. थोड्याशा भाज्या आणल्या होत्या. नंतर 3 वाजता मुलांना भूक लागली, म्हटलं चला जेवण घेऊया. तर जेवणामध्ये भाकरी, नंतर महाशिवरात्रीचा केलेला चिवडा आणि लाडू राहिले होते ते पण घेतलं, गवारीची भाजी, ठेचा घेतला. जेवण अगदी छान झालं होतं. त्यामुळे पटकन आम्ही तिघं पण जेवायला बसलो. त्यांच्या पप्पांना टिफिन पाठवून दिला आहे आणि याला इथे तिखट लागलं आहे पिटूला, त्यामुळे तो तोंड असं करतो आहे. तर चला तुम्ही पण या आमच्याबरोबर जेवायला. हा रुटीन ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर सांगा, त्याप्रमाणे मी व्हिडिओ मध्ये टाकत जाईल. तेवढा मला तसा वेळ मिळत नाही, पण असं सुट्टीच्या दिवशी मी थोडासा वेळ काढते. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून आभार. भेटूया अशाच नवीन रुटीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत धन्यवाद.